फुगगाव फाटा ते वाघोडा या 9 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची गेल्या 2 वर्षापासून दुरावस्था झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निगरगट्ट प्रशासनाला अजूनही जाग का येत नाही असा संतप्त सवाल वाघोडा परिसरातील नागरिक विचारत आहेत। वाघोडा, शेलू, फुगगाव, सुलतानपूर, बेलोरा, धानोरा, शिक्रा इत्यादी गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर येथे जाण्याकरिता एकमेव रस्ता आहे। शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता गेल्या 2 वर्षापासून खराब झाला आहे। अवजड वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या या रस्त्यावर सरकारने समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्ता दुरुस्त करून देण्याच्या अटीवर अवजड वाहतुकीस परवानगी दिली होती। समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्वास येऊन सुद्धा कंपनी रस्ता दुरुस्तीचे नाव घेत नाही। परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी यापूर्वी आंदोलन सुद्धा केले आहे। जिल्हाधिकारी अमरावती, सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नागार्जुन कंपनी व संबंधितांना वेळोवेळी निवेदन सुद्धा दिलेले आहे, परंतु आजपर्यंत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही। एकीकडे राज्यपालाच्या दौऱ्यासाठी रातोरात रस्ता दुरुस्त करणारे प्रशासन 2 वर्षापासून खराब झालेल्या रस्त्याकडे मात्र डोळेझाक करीत आहे। प्रशासनासोबतच या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सुद्धा कुंभकर्णी झोपेत आहे। हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा येत्या काळात होणाऱ्या आंदोलनाला संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव, काँग्रेसचे सुनील मेटकर, वाघोडा येथील सरपंच जीविता जगताप, उपसरपंच ओमप्रकाश सावळे, ग्रामपंचायत सदस्य नारायण भगवे, शेलू नटव्याच्या सरपंच वैशाली भोयर, फुगगावच्या सरपंच शोभा ढवळे, उपसरपंच दिनेश धवस, वैशाली सवालाखे, विनोद जगताप, विजय ढाकुलकर, दीपक भगत, देवेंद्र सवालाखे व परिसरातील नागरिकांनी दिला आहे। प्रशासनाचं याकडे खूप दुर्लक्ष आहे। गेल्या सप्टेंबरमध्ये वाघोडा या ठिकाणी या रस्त्यासाठी रास्ता रोको सुद्धा करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदन सुद्धा देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेत, परंतु अजूनपर्यंत प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष नाही। फुगगाव, शेलू, वाघोडा, सुलतानपूर, बेलोरा सर्व गावं या रस्त्यानं नांदगाव खंडेश्वर तहसीलला जोडलेले आहेत आणि या गावातील आणि या परिसरातील नागरिकांना हा एकमेव रस्ता तहसीलच्या ठिकाणी नांदगाव खंडेश्वरला जाण्याकरिता आहे। खूप मोठी वाहतूक या रस्त्यानं आहे। विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा प्रश्न आहे आणि रस्ता एवढा उखरलेला आहे की साधं वाहनसुद्धा या रस्त्यानं नेण्याची पंचायत झालेली आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये हा रस्ता जर प्रशासनानं त्वरित दुरुस्त केला नाही तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा उद्रेक होऊन एक मोठं आंदोलन या भागामध्ये या रस्त्याकरता उभं राहण्याची शक्यता आहे आणि म्हणून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित दुरुस्त करावा। नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीनं गेल्या 2 वर्षापासून या रस्त्याचा उपयोग केलेला आहे आणि हा रस्ता दुरुस्त करून देण्याच्या अटीवर सरकारनं त्यांना हा रस्ता वापरायला दिला होता, परंतु कंपनीनं सुद्धा आज हात वर केलेले आहे आणि लोकांनी वेळोवेळी कंपनीला सुद्धा निवेदन दिलेले आहे, परंतु कंपनी लोकांना ऐकत नाही, प्रशासनाला जुमानत नाही आणि कंपनी हा रस्ता आता दुरुस्त करून देण्याच्या मनस्थितीत नाही। त्यामुळं प्रशासनानं काय ते उपाययोजना करून एकतर हा रस्ता कंपनीकडून दुरुस्त करून घेतला पाहिजे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याच्या दुरुस्तीकरता प्रयोजन केलं पाहिजे अशी वाघोडा, फुगगाव, शेलू, सुलतानपूर इत्यादी गावातील नागरिकांची या निमित्तानं मागणी आहे आणि येत्या काळात उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।